हॅलो, वेलकम टू केमवर्स केमिस्ट्री क्लासेस. केमवर्स मराठी केमिस्ट्री क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज आपण क्रिस्टल डिफेक्टविषयी शिकणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रिस्टल डिफेक्ट जे 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये पहिला बघितला होता प्लेन डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड देन पॉईंट डिफेक्ट. तर आपल्या सिलेबसमध्ये स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये आपण इंटरेस्टेड आहोत पॉईंट डिफेक्टबाबत. तर पॉईंट डिफेक्टमध्ये आपण शिकणार आहोत. पॉईंट डिफेक्टमध्ये 3 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे स्टायशोमेट्रिक डिफेक्ट, दुसरा प्रकार इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा प्रकार नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. आज आपण नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट विषयी जाणून घेणार आहोत. तर नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय? तर नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट, जर सपोज यू हॅव अ केमिकल फॉर्म्युला NaCl. जर तुमच्याकडे NaCl हा एक कंपाऊंड आहे, तुमचा फॉर्म्युला जो की तुम्ही लिहित असतात NaCl. तर Na चा एक ॲटम बरोबर Clचा एक ॲटम. तर Na एक ॲटम म्हणजे सोडियमचा एक ॲटम आणि क्लोरीनचा एक ॲटम असा मिळून सोडियम एक अधिक एक क्लोरीन मिळून आपल्याला NaClचा केमिकल फॉर्म्युला तयार झालेला दिसतो. तर यांचा जो काही एकास एक हा गुणोत्तर आहे 1:1 हे जे काही रेशो आहे त्या रेशोला आपण म्हणतो स्टायशोमेट्रिक रेशो. स्टायशोमेट्रिक रेशो. इन नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट हा जो काही रेशो असतो हा ॲटमचा रेशो, एलिमेंटचा रेशो इन द केमिकल फॉर्म्युला तो डिफेक्टेड होतो आणि आपल्याला एक इम्परफेक्ट क्रिस्टल लॅटिस तयार करून देतं. तर अशा पद्धतीचा जो काही डिफेक्ट असेल त्या डिफेक्टला आपण म्हणणार आहोत नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट डेफिनेशन बघूया. तर नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट arises when the ratio of number of atoms of one kind to that of other kind becomes different from the indicated chemical formula. जर एखाद्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये ज्या एलिमेंटचा जो काही रेशो आहे तो फिक्स असतो, त्या रेशोला आपण स्टायशोमेट्रिक रेशो म्हणतो. पण जर का तो रेशो द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड, जर एक प्रकारचा इलेमेंट आणि दुसऱ्या प्रकारचा इलेमेंट यांच्यामधला तो जो रेशो जर डिफरंट झाला, एका एलिमेंटसोबतचा रेशो आणि दुसऱ्या एलिमेंटसोबतचा रेशो यांच्यामधील रेशो वेगवेगळा झाला की जो आपल्या केमिकल फॉर्म्युल्यासोबत सुद्धा जुळत नाही, तर अशा वेळेस ज्या प्रकारचा डिफेक्ट अराईज होईल त्या डिफेक्टला आपण नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट असं म्हणूया. तर नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट अरायझेस वेन द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ वन काइंड टू दॅट ऑफ अदर काइंड बिकम्स डिफरंट फ्रॉम दॅट इंडिकेटेड केमिकल फॉर्म्युला. द अनदर डेफिनेशन, ही जी डेफिनेशन आहे ही आयोनिक सॉलिड्स संबंधित आहे, जे की आपले कटायन्स आणि अनायन्सपासून बनलेले असतात. द रेशो ऑफ अनायन अँड कटायन्स बिकम डिफरंट दॅट इंडिकेटेड इन केमिकल फॉर्म्युला. जर केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जितके कटायन आणि अनायन यांचा रेशो दिलेला आहे त्या रेशोपेक्षा जर आपला कटायन आणि अनायनचा रेशो जर डिफरंट असेल तर त्यावेळेस अराईज होणारा जो काही डिफेक्ट असेल तो असेल नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. तर जरी आपल्या नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्टमध्ये ॲटम्स किंवा आयन्सचं प्रमाण कमी जास्त होत असेल तरी आपल्या त्या क्रिस्टल स्ट्रक्चरवर तर कुठलाच परिणाम होणार नाही आहे. म्हणजे चेंज इन स्टायशोमेट्री डज नॉट अफेक्ट द चेंज इन क्रिस्टल स्ट्रक्चर. जरी स्टायशोमेट्री चेंज झाली, जरी स्टायशोमेट्रिक रेशो आपला केमिकल कंपाऊंडचा चेंज झाला तरी त्याच्या केमिकल क्रिस्टल स्ट्रक्चरवर कुठलाही परिणाम होणार नाही आहे. तर पुढे टाईप्स ऑफ नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. तर नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्टचे 2 प्रकार पडतात.
पहिला प्रकार आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा प्रकार आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. तर आता मेटल एक्सेस डिफेक्टमध्ये पण दोन प्रकार पडतात. पहिला आहे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाईज इंटरस्टिशियल पोझिशन. पॉझिटिव्हवाला स्पेसिस म्हणजे आपला जो काही कटायन आहे तो इंटरस्टिशियल पोझिशनवर ऑक्युपाय करतो. आणि दुसरा प्रकार आहे बाय अनायन व्हॅकन्सी, जे की निगेटिव्ह स्पेसिस आहे, त्यामुळे तयार होणारी व्हॅकन्सी, त्यामुळे आपला एक डिफेक्ट तयार होतो. तो जो डिफेक्ट आहे मेटल एक्सेस डिफेक्ट आपण त्याला म्हणतो. तर पहिला डिफेक्ट बघूया, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हा जो डिफेक्ट आहे, हा डिफेक्ट अशाच मेटल्समध्ये दिसून येतो की तो जो मेटल असेल तो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवत असेल. म्हणजे आपला जो मेटल असेल, आपल्या मेटल हा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवेल, अशाच मेटलसोबत हा डिफिशियन्सी डिफेक्ट दिसून येतो. This defect is possible only in compounds of metals that shows variable oxidation state. हा जो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहे, हा फक्त आणि फक्त जो मेटल वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, मेटल हा डिफिशियन्सी डिफेक्ट घडवून आणतो. हा डिफेक्ट समजून घेण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. आपल्या एका क्लासरूममध्ये 10 मुलं आणि 10 मुली आहेत. काय आहेत? 10 मुलं आणि 10 मुली आहेत. तर प्रत्येकाजवळ 2-2 रुपये दिलेले आहेत. 10 मुलांजवळही 2-2 रुपये दिलेले आहेत आणि 10 मुलींजवळसुद्धा 2-2 रुपये दिलेले आहेत. पण एक कंडिशन आहे, जर तुम्हाला ह्या वर्गात थांबायचं असेल तर तुमच्याजवळ सर्व मुलं मिळून 40 रुपये असणे गरजेचे आहेत. जे की प्रत्येकाजवळ 10 मुलींजवळ 20 रुपये आणि 10 मुलांजवळ 20 रुपये, 20 रुपये मिळून 40 रुपये त्यांच्याजवळ आहेत, म्हणजे ते त्या वर्गात थांबू शकतात. पण काय होतं, एक जो मुलगा आहे तो फार खोडकर असतो. तो काय करतो, ह्या 9 मुलांसोबत भांडण करतो. 9 मुलांसोबत भांडण केल्यामुळे ते जे काही बाकीचे 9 मुलं आहेत ते मुलं त्याला हाकलून लावतात किंवा तो स्वतः पडून जातो. तर पडून गेल्यामुळे त्यांच्याकडे आता 2 रुपये जे आहेत ते कमी झाले, बरोबर. त्यांच्याकडे जे काही 2 रुपये होते, जे की त्यांच्याकडे 20 रुपये पाहिजे, पण त्यांच्याकडे 2 रुपये कमी पडले. तर 2 रुपये कमी पडल्यामुळे त्यांची संख्या 18 झाली. पण याच्यामध्ये जे काही 9 मुलं आहेत त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी असते, त्यांचे पैसे हे वाढवू शकत होते किंवा कमी करू शकत होते. ठीक आहे, त्यांचे जे पैसे ते वाढवू शकत होते आणि कमीसुद्धा करू शकत होते. तर मग जो एक मुलगा गेलेला होता त्याचे जे 2 रुपये गेले ते पाहून त्यांच्यामधले 2 मुलं त्यांनी 1-1 रुपया आपला वाढवून घेतला. मग 1-1 रुपया वाढल्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा 20 रुपये झाले आणि पुन्हा मुलींकडे 20 रुपये असल्यामुळे ते त्या वर्गामध्ये थांबू शकतात, बरोबर. तर आता ह्या गोष्टीमध्ये जे मुलं आहेत आपले मेटल्स आणि मुलीसुद्धा मेटल्स, दुसरा मेटल आहे. ठीक आहे, तर जो मुलं मेटल आहेत पण त्यांच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे ते कटायन्स आहेत, आणि मुली आहेत त्यांच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे ते अनायन्स आहेत. तर याच्यामध्ये जे काही 2-2 रुपये प्रत्येकाला दिलेले होते ते त्यांचे होते ऑक्सिडेशन स्टेट्स. जेव्हा एक मुलगा बाहेर पडला त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त ऑक्सिडेशन स्टेट जी होती ती कमी झाल्यामुळे, म्हणजे त्यांच्याकडे ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, चार्जेस, त्यांच्या जे काही पॉझिटिव्ह चार्जेस होते ते पॉझिटिव्ह चार्जेस कमी झाले. तर ते पॉझिटिव्ह चार्जेस भरून काढण्यासाठी इतर जे मेटल्स आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ऑक्सिडेशन स्टेट वाढवल्या आणि तो जो काही न्यूट्रॅलिटी होते, म्हणजे जितकेच मायनस चार्जेस त्यांनी तयार केले, त्यामुळे काय झालं, आपल्या जे कंपाऊंडची न्यूट्रॅलिटी असेल ती नेहमी मेंटेन झाली, जे की क्रिस्टल डिफेक्टमध्ये
फार महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. किती आपल्या क्रिस्टल डिफेक्टमध्ये कितीही डिफेक्ट अराईज झाला तरी त्यांची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ही नेहमी मेंटेन राहते, फिक्स राहते. ठीक आहे. तर याच्यामध्ये पुन्हा आपण आपल्या पॉईंटकडे येऊया. तर इन सम क्रिस्टल्स पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटाईज साईड. जर एखाद्या क्रिस्टलमध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन जर मिस असेल, जे की मी तुम्हाला सांगितलं की 10 मुलांमधून एक मुलगा पडून गेला किंवा त्याला 9 मुलांनी हकलून लावलं, तर द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द प्रेझेन्स ऑफ कटायन ऑफ द सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन दॅट ऑफ मिसिंग कटायन. जो की मिसिंग कटायन गेलेला होता त्याचा जो काही दोन ऑक्सिडेशन स्टेट तो स्वतःसोबत घेऊन गेलेला होता, तर त्यांच्यासोबतचे जे काही असलेले बाकीचे मेटल्स होते ते मेटल्सनी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय केली, भरून काढली आणि तो चार्ज जो काही एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज असेल त्याला काय केलं, मिनिमाइज केलं आणि न्यूट्रल ते स्वतः झाले. इन द कंपाऊंड NiO. आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे निकेल ऑक्साईडचं. तर एक निकेलची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती आहे +2. तर निकेल जो आहे तो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, कधी +2 दाखवतो, कधी +3 दाखवतो. ठीक आहे. +2 आयन इज मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल साईड. तर आता इथं बघा, इथं आपल्या डायग्राममध्ये बघा, निकेल जो आहे तो त्याच्या ओरिजिनल साईडपासून काय आहे, बाहेर निघून गेलेला आहे. तर त्यामुळे हा बाहेर निघाल्यामुळे तर त्यांच्या निकेलजवळ असलेली जी काही 2 ऑक्सिडेशन स्टेट होती तो बाहेर निघाल्यामुळे ती 2 ऑक्सिडेशन स्टेट कमी पडली. तर ती 2 ऑक्सिडेशन स्टेट भरून काढण्यासाठी इथले हे जे काही 2 निकेल दिसत आहेत तुम्हाला पिंक कलरमध्ये, ते जे ऑक्सिडेशन निकेल आहेत त्यांनी स्वतःची एक ऑक्सिडेशन स्टेट वाढवून घेतली. त्यामुळे जितके इथे अनायन्स आहे तितकेच तिथे काय आले, कटायन आले. त्यामुळे ह्या मॉलिक्यूलची न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली. ठीक आहे. आणि ह्या NI निघाल्यामुळे तिथे एक व्हॅकन्सी क्रिएट झाली. ठीक आहे. व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि सर्वात मोठा इश्यू असा झाला की जिथं NI बरोबर ऑक्सिजन होते, म्हणजे जिथं ज्या कंपाऊंडमध्ये जितके निकेल आहे तितकेच ऑक्सिजन आहेत, पण इथे एक निकेल बाहेर निघाल्यामुळे तिथं त्यांचा रेशो डिस्टर्ब झाला आणि तो रेशो झाला 0.97 निकेल आणि आपला जो काही ऑक्सिजनचा आहे तो राहिला 1. त्यामुळे इथं एक डिफेक्ट तयार झाला आणि त्या डिफेक्टला त्यांच्या रेशोमुळे काय म्हटलं, नॉन स्टायशिओमेट्री डिफेक्ट म्हटलं. तर असा हा होता मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट. तर आता मेटल एक्सेस डिफेक्ट याच्यात 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे अ न्यूट्रल ॲटम ऑर ॲन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाईज इंटरस्टिशियल पोझिशन. तर प्रकार असा आहे की एकतर न्यूट्रल आयटम म्हणजे ज्याच्यावर कुठलाच प्रकारचा चार्ज नसेल, आणि दुसरा पॉझिटिव्ह आयन म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल. पॉझिटिव्ह चार्ज कटायनवर असतो म्हणून त्याला आपण कटायन जरी म्हटलं तरी चालेल. तर एक न्यूट्रल ॲटम आणि एक कटायन आपली इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करणार आहे. आता व्हॉट इज इंटरस्टिशियल पोझिशन? तर इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे काय, की हे जे काही आपले पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्समध्ये ही जी काही रिकामी स्पेस दिसते तुम्हाला, ही जी काही रिकामी जागा दिसते, पोझिशन दिसते, तर त्या जागेला आपण म्हणतो इंटरस्टिशियल पोझिशन, इंटरस्टिशियल स्पेस किंवा इंटरस्टिशियल साईट. तर याच्यामध्ये काय आहे आपल्याला याच्यावरूनच कळेल, आपल्या हेडिंगवरूनच तुम्हाला कळत असेल की अ न्यूट्रल ॲटम एकतर न्यूट्रल ॲटम किंवा
पॉझिटिव्ह आयन स्पेसिस कुठं जाऊन बसणार आहे, इंटरस्टिशियल साईडवर जाऊन बसणार आहे. तर आता फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला झिंक ऑक्साईड दिलेलं आहे. तर झिंक ऑक्साईड प्रेझेंट 2 वेज ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट. तर आता झिंक ऑक्साईड हा 2 पद्धतीने मेटल एक्सेस डिफेक्ट दाखवतो. तर आता पहिली पद्धत आपण बघून घेऊ. तर इन ZnO म्हणजे इन झिंक ऑक्साईडमध्ये 1 न्यूट्रल झिंक ॲटम इज प्रेझेंट इन द इंटरस्टिशियल स्पेस. तर आता जी काही आकृती तुमच्या समोर आहे त्या आकृतीमध्ये बघा की एक जो झिंकचा आयटम आहे तो आपल्या इंटरस्टिशियल स्पेसवर जाऊन बसला आहे, म्हणून हा एक प्रकारचा मेटल एक्सेस डिफेक्ट तयार झाला. हा एक प्रकारचा मेटल एक्सेस डिफेक्ट इथं तयार झाला. ठीक आहे. नंतर आहे पुढची सेकंड केस बघूया. तर सेकंड केसमध्ये असं होतं, सेकंड केसमध्ये व्हेन झिंक ऑक्साईड इज हीटेड इट डिकम्पोजेज ॲज. जर आपण झिंक ऑक्साईडला हीट दिली असतात त्याचं डिकम्पोजिशन होतं. ते डिकम्पोजिशन होतं Zn2 प्लस 1/2 O2 प्लस 2 इलेक्ट्रॉन असं ह्या प्रकारे त्याचं डिकम्पोजिशन होतं. तर त्याच्यामध्ये द एक्सेस ऑफ Zn2 प्लस आयन्स आर ट्रॅप इन इंटरस्टिशियल साईट इन द लॅटाईस. जे काही एक्सेस जास्त प्रमाणात आलेले हे जे काही Zn2 प्लस आयन्स आहेत म्हणजे झिंकचे जे काही आयन्स आहेत ते इंटरस्टिशियल साईटवर जाऊन काय होतात, ट्रॅप होतात. बघा आकृतीमध्ये इंटरस्टिशियल साईडवर जाऊन ते ट्रॅप झालेले आहेत. आणि बाकीचे जे काही उरलेले इलेक्ट्रॉन जे की डिफ्यूज इलेक्ट्रॉन ऑल्सो डिफ्यूज इन द क्रिस्टल टू ऑक्युपाईज इंटरस्टिशियल साईट. मग बाकीचे जे काही इलेक्ट्रॉनसुद्धा जे बाहेर निघालेले ड्युरिंग द डिकम्पोजिशन ऑफ झिंक ऑक्साईड, झिंक ऑक्साईडचं डिकम्पोजिशन होताना जे काही इलेक्ट्रॉन्स बाहेर निघाले आहेत ते इलेक्ट्रॉनसुद्धा इंटरस्टिशियल साईड जाऊन साईडवर जाऊन बसतात, म्हणजे ती जागा ऑक्युपाय करतात. तर अशा प्रकारे हा डिफेक्ट इथं दिसून येतो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नॉन स्टायशिओमेट्री बघावी लागेल की हा खरंच नॉन स्टायशिओमेट्री चा पार्ट आहे का. तर त्याच्यात बघा झिंक ऑक्साईड, झिंक वाढला आहे त्यामुळे आपलं जो काही झिंकचा रेशो आहे जे की ZnO सोबत होता 1/1, पण इथं ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याचं झिंक जास्त प्रमाणात आल्यामुळे इथं झिंक प्लस X आणि आपला ऑक्सिजन जसाचा तसा असं त्यांच्या रेशोमध्ये चेंजेस झाले. त्यामुळे आपण यांना काय म्हणू, नॉन स्टायशिओमेट्रिक डिफेक्ट म्हणू. ठीक आहे. नंतर आहे पुढचा बाय अनायन व्हॅकन्सीज. तर आता बाय अनायन व्हॅकन्सीज त्याच्याच पुढे होतं कलर ऑर एफ सेंटर्स असा हा पॉईंट आहे. तर धिस डिफेक्ट इम्पार्ट्स कलर टू द कलरलेस क्रिस्टल. तर आता हा डिफेक्ट जर होत असेल कशामध्ये, हा जर डिफेक्ट कोणत्या सॉलिडमध्ये झाला तर त्याच्यामुळे काय होतं, कलरलेस सॉलिडला सुद्धा रंग यायला लागतो. तर अशा प्रकारचा हा डिफेक्ट आहे. तर याच्याने आपण फिजिकली सुद्धा याला ओळखू शकतो की जर हा डिफेक्ट एखादी कलरलेस सबस्टन्स जर कलर दिसतोय तर त्याच्यामध्ये कुठला तरी डिफेक्ट आलेला. Cl- ions diffuse to the crystal surface creating vacancies at their regular sites. तर आता जे काही Cl निगेटिव्ह आयन्स आहेत डिफ्यूज टू द क्रिस्टल सरफेसेस क्रिएटिंग वॅकन्सीज ॲट देअर रेग्युलर साईट्स. आता इथं जो काही निगेटिव्ह चार्जवाली पेसीस आहे अनायन काय होतात, डिफ्यूज होऊन जातात आणि एक व्हॅकन्सी तयार करतात, रेग्युलर साईटमध्ये एक व्हॅकन्सी तयार करतात. मग इथून हा अनायन बाहेर निघाल्यानंतर तो एका सोडियम ॲटमसोबत पुन्हा कंबाईन होतो आणि एक NaCl फॉर्म करतो बाय रिलीजिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम सोडियम ॲटम. आणि त्याच्याकडे जो काही एक इलेक्ट्रॉन होता जेव्हा तो बाहेर निघताना सोबत घेऊन गेला होता
तो पुन्हा NaCl मध्ये बनताना पुन्हा तो काय करून देतो, रिलीज करून देतो. तर इलेक्ट्रॉन्स रिलीज diffuse into the crystal and occupy vacant sites of anions as shown in figure. The anions vacant sites occupied by electrons are F center or color center. तर इलेक्ट्रॉन जो सोडलेला आहे, डिफ्यूज झालेला आहे इंटू द क्रिस्टल आणि ऑक्युपाय व्हॅकंट साईज, आणि एक व्हॅकंट साईड इलेक्ट्रॉन गेल्यामुळे त्याच्यात एक व्हॅकंट साईड पडते, ती व्हॅकंट साईड अनायन व्हॅकंट साईड ऑक्युपाय बाय इलेक्ट्रॉन्स आर F सेंटर्स और कलर सेंटर्स. तर याच्यामुळे NaCl जो आहे आपला तो येल्लो कलरचा झालेला दिसतो. तर आपला मीठ जे आहे खाण्याचं मीठ ते व्हाईट कलरचं असतं, पण असे इलेक्ट्रॉन बाहेर निघाल्यामुळे त्याच्यावर परिणाम होतो आणि त्याचा कलर चेंज होतो. तर त्यामुळे त्याच्यात डिफेक्ट तयार होतो, आणि हा डिफेक्ट आपण ह्या डिफेक्टला कोणता डिफेक्ट म्हणतो, बाय अनायन व्हॅकन्सी डिफेक्ट. अनायन व्हॅकन्सी डिफेक्ट. अनायन व्हॅकन्सी डिफेक्ट का? कारण की आपली जे काही निगेटिव्ह स्पेसिस आहे, अनायन आहे, Cl निगेटिव्ह स्पेसिस, त्याच्या व्हॅकन्सीमुळे हा डिफेक्ट तयार होतो आहे, त्यामुळे त्याला आपण अनायन व्हॅकन्सीज डिफेक्ट म्हणू. तर पुन्हा हा नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्टचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये काय होतं आहे, NaCl ज्याचं की फॉर्म्युला 1-1 आहे, त्याचा केमिकल रेशो किती आहे, स्टायशोमेट्रिक रेशो 1-1 आहे, पण इथं NaCl एक वाढतो आहे आणि Cl मायनस काय होतो आहे, हे सोडियम आयटम वाढल्यामुळे इथं Na1+X आणि Cl हा फक्त 1 असा इथं रेशो तयार होतो, असा हा रेशो तयार होतो आणि इथं डिफेक्ट तयार करतो, त्यामुळे स्टायशोमेट्रिक डिफेक्ट आपण म्हणू. तर धन्यवाद.